मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या कोल्हापुरातील मेळाव्याचं यश पाहून महाविकास आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील सैरभैर झाले आहेत। त्यातून ते मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर बिनबुडाची टीका करतायत। यापुढे त्यांनी मुख्यमंत्री किंवा महायुतीवर टीका केल्यास त्यांना त्याच भाषेत उत्तर दिलं जाईल असा इशारा राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिला। आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनताच जागा दाखवेल असं सांगत क्षीरसागर यांनी शिवसेना शिंदे गट जिल्ह्यात राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत असल्याचं सांगितलं। गुरुवारी कोल्हापुरात झालेल्या वचनपूर्ती मेळाव्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भाषणाचा संदर्भ घेत आमदार सतेज पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला जनता जोडा दाखवेल असं वक्तव्य केलं। त्यांच्या वक्तव्याचा राजेश क्षीरसागर यांनी खरपूस समाचार घेतला। आमदार पाटील यांचा सुसंस्कृतपणा तपासून पाहण्याची वेळ आली आहे। मुख्यमंत्र्यांसह महायुतीच्या विरोधात बेताल विधानं केल्यास त्यांना त्याच भाषेत सडेतोड उत्तर दिलं जाईल असं क्षीरसागर यांनी स्पष्ट केलं। कोल्हापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतेज पाटील यांनी काल एक ठिकाणी लोकसभेमध्ये यांना जोड्यानं मारला अशा पद्धतीनं उल्लेख केला। खरं म्हणजे लोकसभेचा विजय हा छत्रपती शाहूरायांच्या सन्मानाचा विजय होता आणि त्यामुळे त्या विजयाचं श्रेय त्यांनी घेऊ नये। या योजनेला अटकाव करण्यासाठी हे सावत्र भाऊ न्यायालयात देखील गेले होते आणि त्यांच्या पोटात दुखत होतं। ही सगळी पोटदुखी आता संपलेली आहे, योजना देखील जाहीर झालेली आहे। यांच्या आयुष्यात उभ्या महाराष्ट्राच्या इतिहासात अशी योजना जाहीर झाली नाही, त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे। त्यामुळे अशा प्रकारची बेताल वक्तव्य करणं त्यांनी थांबवावं। राजघराण्यावरील प्रेम आणि निष्ठा यातून जनतेनं लोकसभा निवडणुकीत श्रीमंत शाहू महाराजांना विजयी केलं, त्याचं श्रेय आमदार पाटील यांनी घेऊ नये असा टोलाही राजेश क्षीरसागर यांनी लगावला। दरम्यान जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गट मोठा राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत आहे। जिल्ह्यातील बडे नेते लवकरच महायुतीमध्ये दाखल होतील असा दावा क्षीरसागर यांनी केलाय। आणि थोड्या दिवसात एक भूकंप आम्ही घडवणार आहे, चांगलं नेतृत्व आमच्याकडे येते। थोड्या दिवसात आपल्याला कळून चुकेल, विधानसभेमध्ये निश्चितपणे 6 सीट आम्ही परत निवडून आणणार। 2-3 भूकंप आम्ही घडवणार काही दिवसात, एवढं तुम्हाला सांगतो। आता बाकी सगळे लोक भूकंप झाल्यावरच कळून दे भूकंप काय झालाय। निश्चितपणे 2-3 मतदारसंघामध्ये 2 फायनल झाले, तिसऱ्याची चर्चा चालू आहे। भूकंप घडलेले आपल्याला दिसतील। आगामी विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील शिवसेना शिंदे गटाचे 6 उमेदवार विजयी होतील असा दावाही क्षीरसागर यांनी केलाय। यावेळी सुनील जाधव, सुजित चव्हाण, किशोर घाटगे उपस्थित होते।